बोला राधे राधे. राधे राधे. राधे राधे. राधे राधे. सर्वांजवळ जशी आहे तशी गीता आहे का? तर त्यामध्ये प्रथम अध्याय पहिला श्लोक. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामका पांडवाशेव किम कुर्वत संजय. पहिला अध्यायाचा पहिला श्लोक. त्यामध्ये धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले, हा प्रश्न विचारला. तर या अध्यायात पहिला श्लोक जो आहे प्रश्नातून सुरुवात होते. आता धृतराष्ट्र जो आहे तो आंधळा आहे, नेत्रहीन आहे. आपणही आंधळे आहोत, पण ज्ञानाने. आपल्याला ज्ञान नाही आहे. आता त्याला भगवंत दिसत नव्हते, आपल्यालाही भगवंत दिसत नाही आहे. त्याला सांगणारे संजय डायरेक्ट भगवंत तर नाही सांगते, आपल्यालाही आता भगवंत डायरेक्ट सांगत नाही. पण ज्याप्रमाणे धृतराष्ट्राने गीता श्रवण केली पण त्याने आचरणात आणले नाही, त्याने भगवंतांना कधी मानले नाही. त्याच्यात आणि आपल्यात हा फरक आहे की आपण भगवंतांची भक्ती करतो, आपण भगवंतांचे भक्त आहोत. आणि आपण ज्या पद्धतीने श्रवण करणारे की हे श्रीकृष्ण भगवंतांनी गायलेली गीता आहे, या दृष्टिकोनातून आपण श्रवण करतोय. आणि तेव्हा त्यांनी जे श्रवण केले ते गीता म्हणून श्रवण नाही केले, त्यांनी युद्धात काय चालले हे जाणण्यासाठी श्रवण केले. आता इथे धृत म्हणजे काय की कपट, आणि राष्ट्र म्हणजे काय हडपलेला, पकडून ठेवलेला, की त्याला राज्य पाहिजे होतं आणि त्यांनी ते राज्य पकडून ठेवलं. धृत म्हणजे कपट, कपटीने ते राज्य. आता कुरुवंश हे कौरव, पांडवसुद्धा कुरुवंशातलेच आहे. त्या राज्यावर या दोघांचाही अधिकार आहे आणि हे पांडवांचा हक्क होता, परंतु त्यांनी तो हक्क दिलेला नव्हता. तर इथे त्याने ते कपटीने पकडून ठेवले ते राज्य, त्याला ते राज्य द्यायचंच नव्हतं. तर इथे गीता किती जणांनी श्रवण केली? 3 जणांनी. आता हनुमानजींनी श्रवण केली हे नको विचार करायला. 3 जणांनी श्रवण केली म्हणजे अर्जुनजी, संजय आणि धृतराष्ट्र, या तिघांनी श्रवण केले. तर आता आपण जी गीता श्रवण करतोय ते संजयनी काय सांगितले ते आपण श्रवण करतोय. जशी आहे तशी गीता. बोला राधे राधे. राधे राधे. की तो धृतराष्ट्र असं होता ना की गीता श्रवण केली, परिवर्तन आले नाही. जर आपण गीता श्रवण करून जर आपल्यामध्ये परिवर्तन आले नाही तर आपल्यात आणि त्याच्यामध्ये काय फरक राहिला. म्हणून गीता श्रवण करताना एकदा श्रवण करून उपयोग नाही, ती असंख्य वेळा श्रवण केली पाहिजे, तेव्हा आपल्यामध्ये फरक पडायला लागेल. बोला राधे राधे. राधे राधे. बोला राधे राधे. राधे राधे. आता ही गीता कोणाला समजेल? ज्याने सांसारिक विषयाचा त्याग केला आहे. आता हा जो राजा होता नेत्रहीन होता, त्याला राज्याच्या प्रती आसक्ती होती, त्यामुळे त्याला गीता समजली नाही. आणि ज्याला संसाराच्या प्रती आसक्ती नाही आहे तो सहज ही गीता समजू शकेल. तर इथे कुरुक्षेत्र, इथं काय सांगितलं? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. आता कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र का म्हणले हे पहिले जाणून घेऊ. तर सर्वात पहिले कारण असे की त्या कुरुक्षेत्र, आता कुरुवंशाची आहे ते जमीन, म्हणून कुरुक्षेत्र म्हणले. त्या क्षेत्रामध्ये देवतांनी यज्ञ केले म्हणून त्याला धर्मक्षेत्र म्हणले. धर्मक्षेत्र म्हणण्याचे अनेक कारण आहेत. त्यातलं एक पहिलं कारण की देवतांनी यज्ञ केले होते. दुसरं म्हणजे कुरु राजाने तिथे तपश्चर्या केली होती म्हणून त्याला धर्मक्षेत्र म्हणले. तिसरं म्हणजे भगवंतांनी धर्माची स्थापना करण्यासाठी त्या भूमीची निवड केली कुरुक्षेत्राची, म्हणून त्याला धर्मक्षेत्रसुद्धा म्हणले. कारण भगवंत अवतरित का झाले? यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. बोला राधे राधे. राधे राधे. भगवंत अवतरित होतात तर धर्माची स्थापना करण्यासाठी. तर भगवंतांनी धर्माची स्थापना करण्यासाठी कुरुक्षेत्रातली जी भूमी आहे तिची निवड केली, म्हणून त्याला धर्मक्षेत्र असे सुद्धा म्हणले. त्यानंतर त्या क्षेत्रामध्ये माधुर्य रसचा आदान प्रदान झाले होते.
म्हणजे काय झालं होतं की जेव्हा सूर्यग्रहण होते त्यावेळेला सगळे यादव आणि पांडव, यादव म्हणजे श्रीकृष्ण भगवंत सगळे, पांडव आणि ब्रजवासी सगळे आले होते. आणि तेव्हा नंदबाबा आणि यशोदा मैयासुद्धा आले होते, गोपिका आले होते, सगळे गोपाळ आले होते, ब्रजवासीमधले सगळे आले. सगळ्यांना असं वाटत होतं की श्रीकृष्ण कानाचे दर्शन कधी होईल. कारण जसे श्रीकृष्ण गेले पुन्हा ते लवकर आलेच नाही म्हणून त्यांचं दर्शन घेण्याची लालसा निर्माण झाली. तर यशोदा मैया आणि नंदबाबा तिथं गेले. आता तिथे श्रीकृष्ण म्हणजे कोण, द्वारकाधीश, असंख्य सैनिक होते तिथे. आणि श्रीकृष्णापर्यंत पोचणं साधी गोष्ट नव्हती, सगळीकडे सैनिक होते. तेव्हा नंदबाबा, यशोदा मैया ते दोघं म्हणाले की आम्हाला कानाचे दर्शन घ्यायचे. ते म्हणाले आपण कोण, तर ते म्हणाले आम्ही ब्रजवासी आहोत, आम्ही ब्रजमधून आलो आहे. सांगा त्यांना यशोदा आणि नंदबाबा आले म्हणून. ठीक आहे म्हणले, गेले सांगायला. कृष्ण भगवंतांना सांगितलं की तुम्हाला भेटायला बोलवलं आहे. कोण आहेत, ब्रजवासी आहेत म्हणतात. नंदबाबा, यशोदा हे नाव पूर्ण पण नाही आलं, श्रीकृष्ण पळत पळत गेले, धावत गेले श्रीकृष्ण. आणि कृष्ण धावत गेल्यानंतर नंदबाबा, यशोदा मैया दोघांच्या नेत्रातून अश्रू येत होते. भगवंतांना पाहण्याचा लाभ इतक्या वर्षांनी त्यांना प्राप्त झाला. आणि श्रीकृष्ण भगवंतांना पाहून सगळ्या गोपिका आले. श्रीकृष्णाचे जेवढे सवंगडी होते ना लहानपणीचे, ते आता मोठे झालेले होते, ते सगळे आले. काय काना, तू गेल्यानंतर परत आलाच नाही, आम्ही असं ऐकले तू विवाह केला आहे. सगळेजण त्याच्याशी भगवंतांची चर्चा करू लागले. बलरामजी आले, सगळ्यांनी एकमेकांचं जे मोठे आहे त्यांना प्रणाम केला, जे लहान आहे त्यांनी लहानांनी मोठ्यांना प्रणाम केला. सगळे एकमेकांना भेटले, काही जणांनी आलिंगन दिले, वार्तालाप केल्या. आता एवढ्या वर्षांनी भेटल्यानंतर वार्तालाप किती होणार आहे. भगवंतांना पाहण्याचं सगळ्यांचे अश्रू एवढे आलेत ना की भगवंत दिसतच नव्हते, एवढे अश्रू नेत्रामध्ये भरले होते भगवंतांना पाहण्यासाठी. आणि त्यावेळेला नंतर भगवंत म्हणाले की माझी जायची वेळ झाली आहे. भगवंत रथावर आरूढ झाले. भगवंत श्रीकृष्ण भगवंत, बलरामजी आणि सुभद्रा मैया हे रथावर आरूढ झाले. आणि तेव्हा गोपिकांना इतकं विरह यातना होऊ लागल्या. गोपिका, राधाराणी, आता श्रीकृष्ण भगवंत जाणार म्हणल्यावर सगळ्यांच्या नेत्रातून अश्रू येऊ लागले. श्रीकृष्ण भगवंत रथावर आरूढ झाल्यानंतर राधाराणी तिथं गेली आणि श्रीकृष्ण भगवंताचे रथ ओढत ओढत ब्रजमध्ये घेऊन यायला लागली. आणि राधाराणीला मदत करण्यासाठी सगळ्या गोपिका आणि सगळे गोपाल जे आहे सगळ्यांनी तो रथ ओढत आणायला लागले की नाही आता आम्ही नाही सोडणार, आता आम्ही तो रथ ओढत ओढत आणणार. आणि जगन्नाथची प्रथम यात्रा राधाराणीने केली. बोला राधे राधे. आणि ते स्थान आहे कुरुक्षेत्र, म्हणून त्याला धर्मक्षेत्र सुद्धा म्हणले. बोला राधे राधे. तर जगन्नाथची प्रथम यात्रा, अजूनही ही भावना मनामध्ये असते की भक्तांच्या की जगन्नाथच्या यात्रेमध्ये राधाराणी रथ ओढते आणि राधाराणीला मदत करण्यासाठी सगळे भक्त, राधाराणीला मदत करण्यासाठी सगळे भक्त ते रथ ओढतात की हे कृष्ण तुम्ही वृंदावनात चला. ही भावना निर्माण करतात की तुम्ही वृंदावनात चला, ब्रजमध्ये चला, ब्रज सोडून कुठे जाऊ नका. तसं तर श्रीकृष्ण चराचरत आहे, परंतु हे बुद्धीचा विषय, मनाचा विषय तर वेगळा आहे ना. ज्याचं प्रेम झालं आहे ना कृष्णावर तो बुद्धी लावत नाही, आणि ज्याचं प्रेम नाही तो बुद्धी लावतो. बुद्धी सांगते चराचरात आहे, पण प्रेम झालं आहे ना तर त्याला तर ब्रजचाच कृष्ण आवडतो जो राधाराणीचा कृष्ण आहे. बोला राधे राधे. संसारात प्रामुख्याने 3 गोष्टीसाठी युद्ध होते, लढाई होते, वाद होतात. आणि ते 3 गोष्टी म्हणजे काय, धन, स्त्री आणि जमीन. या 3 गोष्टीसाठी युद्ध होते. कुरुवंश म्हणले, आता इथं याने काय सांगितलं, मामका पांडवा चैव. या श्लोकमध्ये मामका पांडवा म्हणजे माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र, म्हणजे भेद आला का. खरं तर दोघंही कुरुवंशातले आहेत, दोघंही कौरव आहेत. याने आधीपासूनच असं दाखवलं की नाही नाही हे पांडव आहेत, हे वेगळे आहेत, हे राज्य संपूर्ण माझ्याच पुत्रांना मिळणार. म्हणून आधीपासून त्यांनी काय केलं की कौरव कौरव कौरव. आता कुरुवंश म्हणले की पांडूचे पुत्र पण येतात त्यामध्ये,
आणि कुरुक्षेत्रावर दोघांचाही हक्क होता आणि दोघांनाही तो समान हक्क मिळाला पाहिजे होता. आता पांडवांना तो हक्क मिळाला नाही आणि म्हणून तिथे युद्धाला प्रारंभ होतोय. आणि जर त्यांनी हक्क दिला असता तर ते युद्ध झालंच नसतं. तसं तर श्रीकृष्ण भगवंत जेव्हा शांतिदूत म्हणून गेले, कृष्ण काय म्हणाले, 5 गाव तरी द्या. 5 गाव. आता पांडवांचा विश्वास किती आहे भगवंतांवर, श्रद्धा किती आहे. कृष्ण जे करेल ना ते योग्यच करेल, ही भावना महत्त्वाची आहे. श्रीकृष्ण गेले, 5 गाव तर द्या. आता त्या दुर्योधनाला माहिती आहे की 5 गाव जरी दिले ना तर हे संपूर्ण राज्य हळूहळू हळूहळू करून पांडवांचं होणार आहे. कारण सगळे राज्यातले त्यांच्याकडे जाणार हे त्याला माहिती होतं. म्हणून त्यांनी काय सांगितलं, सुईच्या अग्रभागा एवढी सुद्धा जमीन मिळणार नाही. जर पाहिजे असेल तर युद्ध करा आणि घेऊन जा. तर युद्ध करायची त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. धर्मराजची इच्छा नव्हती युद्ध करायची. इथं त्यांची आता पुढच्या श्लोकमध्ये आपल्याला पाहायला मिळालंच. परंतु इथे धृतराष्ट्राने जे विचारले, मामका पांडवाशेव, माझ्या आणि पांडूच्या पुत्राने काय केले, इथं ते विचारत आहेत. तर इथं धृतराष्ट्राने जे काय विचारले, माझ्या पुत्राने काय केले, ह्याचे उत्तर 2ऱ्या श्लोकपासून ते 13व्या श्लोकपर्यंत आहे. आणि पांडूच्या पुत्राने काय केले हे 14व्या श्लोकापासून 19व्या श्लोकपर्यंत आहे. हां, म्हणजे हे सांगितल्याने लक्षात येतं ना की नेमकं गीतामध्ये पहिल्या अध्यायामध्ये काय सांगितले, तर लक्षात येईल हे सांगितल्याने. हां, एवढ्या श्लोकमध्ये हे सांगितले, म्हणून मी त्यासाठी तुम्हाला सांगते. आता श्रीकृष्ण भगवंत तर शांतिदूत म्हणून गेले, त्याने तर युद्ध करण्याचं, आता भगवंतांना किंवा पांडवांना इच्छाच नव्हती युद्ध करायची. आता भगवंत तर काय धर्माची स्थापना करण्यासाठी आलेले आहेत. तरी देखील त्यांनी काय प्रस्ताव टाकला, 5 गाव तर द्या. आणि त्याने काय सांगितलं, सुईच्या अग्रभागा एवढी सुद्धा जमीन देणार नाही. जर पाहिजेच असेल ना तर या युद्ध करून घेऊन जा. आता श्रीकृष्ण भगवंत गेले पांडवांकडे आणि संपूर्ण वृत्तांत सांगितला. इतकंच नाही, कृष्ण भगवंतांना बंदी करायचा प्रयत्न केला. कृष्ण भगवंतांनी तिथं विराट रूप दाखवले. तो इतका पापी होता, त्याला ते रूप पण बघायला मिळाले नाही. त्याला कळलं सुद्धा नाही भगवंत आहे. जर त्याला कळलं असतं तर बघायलाच नको, हे युद्धच झालं नसतं. म्हणजे आज कलियुगात सुद्धा असे काही लोक आहेत की त्यांना हे माहीत नाही कृष्ण भगवंत आहेत. कोणाची पूजा करायची, कोण भगवंत आहे हेच माहीत नाही आहे. कोणी कोणाचंही काय करतं, शास्त्रात काय सांगितलं आहे, तुम्ही करता काय. अरे धुंदुकारी याने गोकर्णाला धुंदुकारी जेव्हा त्याचं प्रेत योनीत जातो ना, तुम्ही भागवत श्रवण केलं असेल किंवा पठन केलं असेल, नसेल गेलं तर सांगते की तो धुंदुकारी जेव्हा प्रेत योनीमध्ये जातो तेव्हा त्यांनी वेगवेगळे रूप धारण करून दाखवले. कधी बोकडाचे रूप, कधी हत्तीचे रूप, कधी रेडाचे रूप, कधी अग्नीचे रूप, कधी इंद्राचे रूप. आता अग्नी आणि इंद्राचे रूप दाखवले हे भागवतमध्ये वर्णन आहे. कलियुगातले व्यक्ती त्याला देवच मानला असता लगेच. प्रेताने रूप दाखवले, कलियुगातले व्यक्ती लगेच त्याला हळदी कुंकू लावून आरती विरती करून. आता त्याने इंद्राचं रूप दाखवलं, अग्नीचं रूप दाखवलं, म्हणजे ते अवघड आहे का. प्रेताने दाखवलं म्हणजे अरे विश्वरूप दाखवा ना, मग कळेल तुम्ही भगवंत आहे. बोला राधे राधे. बरेच जण म्हणतायत मी भगवंत, विश्वरूप दाखवा मग मानेल हे भगवंत आहेत. श्रीकृष्ण भगवंताने विश्वरूप दाखवले. अरे गीतामध्ये एवढं ज्ञान आहे, कृष्णच भगवंत आहे. कृष्णस्तु भगवान स्वयं, कृष्णस्तु भगवान स्वयं. इथं भागवतमध्ये सांगितले कृष्ण स्वतः भगवंत आहेत. आता इथे दुर्योधनाचा उद्देश काय होता, आता युद्ध करायचं. आणि युधिष्ठिरजी हे धर्मराज आहे, त्यांची कधीच इच्छा नव्हती की युद्ध करावे. त्यांना असं वाटत होतं की सहजासहजी मिळालं तर ठीक, नाही तर जाऊ दे. धर्मराज आहे, शांत स्वभाव, सहज मिळालं त्याने स्वतःहून दिलं तर घेऊ, मिळवायचं तर धर्माने मिळवायचं, नाहीतर नको, आपल्याला अन्यायाने नको, युद्ध करू नको, असा त्यांचा स्वभाव, शांत स्वभाव. आता श्रीकृष्ण भगवंतांनी जेव्हा पांडवांकडे जाऊन सांगितलं की त्याला युद्ध करायचं आहे तरच तो देईल. युद्ध नाव ऐकताच भीमजी आणि अर्जुनजी शस्त्र धारण करून लगेच जातो आत्ता, कारण त्यांना युद्ध आवडतंच. ते योद्धा आहे भीमजी आणि अर्जुनजी. युद्ध नाव काढलं ते तयार, आम्ही आत्ता तयार आहे.
युधिष्ठिरजी म्हणाले नाही, आपल्याला युद्ध नाही करायचं, राज्य मिळवायचं तर धर्माने, नाहीतर नको. आता प्रश्न असा पडला ना की मोठ्या भावाचं ऐकायचं का दोन भाऊ लहान आहेत त्यांचं ऐकायचं. आता इथं जरी दोघांनी बोलले तरी मोठा भाऊ आहे ना, मोठा भाऊ नाही म्हणल्यावर कोणाचं ऐकायचा हा मोठा प्रश्न आहे. श्रीकृष्ण भगवंत तर म्हणाले की एक काम करा, कुंती महाराणी त्यांना विचारा. कुंती महाराणीला विचारल्यानंतर कुंती देवीने सांगितले की युद्ध करायलाच पाहिजे. आता कुंती महाराणी युद्ध करायलाच पाहिजे असं म्हणणार असं वाटलंच नव्हतं युधिष्ठिरजींना. त्यांनी असं खाली मान घालून एकदम असं बघितलं, काय माता युद्ध करायला सांगते, कशासाठी? आता हे पांडव असे होतेत ना, असे होते की कुंती महाराणीचे ते ऐकायचे. कुंती देवीने सांगितले की द्रौपदीशी विवाह करा, त्यांनी ऐकले, स्वीकार केला. आता कुंती देवी सांगते युद्ध करा, मग ऐकणार नाहीत का ते? युधिष्ठिरजींचा स्वभाव आहे मातेचं जे सांगेल ते ऐकायचं. आता माता सांगते युद्ध करा. आता कुंती देवीला राज्याची अपेक्षा होती का? अरे भागवतमध्ये वर्णन आहे की कुंती देवी म्हणते विपत्तीचे वरदान मागते, म्हणते हे भगवंता माझ्याकडे आत्ता सुख आलं आणि तुम्ही द्वारकेला निघाले, विपत्तीत तुम्ही माझ्याकडे होते. जर तुम्ही सुख प्राप्त झाल्यावर तुम्ही जाणार असेल ना आणि विपत्तीत जर तुम्ही आमच्याकडे राहणार असेल तर मला विपत्तीत द्या ना. ज्या कुंती देवीने विपत्ती मागितले ती राज्यासाठी युद्ध करायला सांगणार आहे का? नाही. मग कुंती देवीने युद्ध करायला का सांगितले? त्याचे दोन कारण आहेत. ती म्हणाली सर्वात आधी की भर सभेत कुलवधू, कुरुवंशाची कुलवधू जी द्रौपदी होती तिचे वस्त्रहरण ज्या सभेत केले आणि त्या सभेमध्ये कोणीही उभा राहून तिला थांबवले नाही, अधर्म होत होता, कोणी थांबवला नाही. ज्या भर सभेमध्ये तिला नग्न करण्याचा जो प्रयत्न केला होता तेव्हा कुंती महाराणी म्हणाली की आशांचा नाश केलाच पाहिजे. की ज्याने स्त्रीचा आदर करत नाही, जी व्यक्ती स्त्रीचा आदर करत नाही त्याला जीवित राहण्याचा काही अधिकार नाही. आणि दुसरं कारण म्हणजे ज्याने श्रीकृष्ण भगवंतांना बंदी केले त्यांना सुद्धा जीवित राहण्याचा अधिकार नाही. आणि तिथं कृष्ण जेव्हा गेले तेव्हा दुर्योधन आणि त्याचे सैनिक कृष्ण भगवंतांना बंदी करायचा प्रयत्न करत होते. कृष्ण म्हणाले, अरे दुर्योधन तू मला बंदी करतोस? मला? अरे तुला माहिती आहे का माझा जन्म कुठं झाला? माझा जन्म कारागृहात झाला आहे आणि जन्म होताच ते कारागृह तोडून मी गोकुळात गेलो आहे आणि तू आता मी मोठा झालो आहे तेव्हा तर मी जन्म झालेलं होतं, छोटासा बालक होतो, जिथं माझा जन्म झाला आहे आणि तू मला बंदी करतोय? तर श्रीकृष्ण भगवंतांना बंदी करण्याचा प्रयत्न ज्याने केला त्याला जीवित राहण्याचा अधिकार नाही. आणि ज्यांनी द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला, ज्याला स्त्रीच्या पती आदर नाही आहे, त्याला जीवित राहण्याचा अधिकार नाही. म्हणून कुंती महाराणीने युद्ध करण्याचा निर्णय घेतला. बोला राधे राधे. राधे राधे. इथं कुंती देवीला राज्य नको होते, राज्य पाहिजे हा भावच नव्हता, राज्याशी काही घेणं देणंच नव्हतं. तिचं म्हणणे या सगळ्यांचा वध केलाच पाहिजे. तर इथे मामका पांडवा हा शब्द फार महत्त्वाचा आहे. कारण ही गीता जी आहे या गीताची गरज कोणाला माहिती का? मामका पांडवा, ज्याच्यामध्ये माझं तुझं होतं ना, ज्या घरात माझं तुझं होतं ना त्या घरात गीताची आवश्यकता आहे. आणि सहसा हे सगळ्यांच्याकडेच होईल माझं तुझं. त्यामुळे गीता सगळ्या घरात पाहिजेच. नुसती घरात ठेवून उपयोग नाही आहे. गीता पूजा करण्यासाठी नाही आहे. गीता उघडून ते पठण करून त्याचा अभ्यास करून ते आचरणात आणणं महत्त्वाचं आहे, ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. गीता पूजा करण्यासाठी नाही आहे. बोला राधे राधे. राधे राधे. तर बऱ्याच ठिकाणी हे माझे, हे तुझे, माझे तुझे, खरं तर आता येताना तर रिकाम्या हाताने आले, जाताना सुद्धा रिकाम्या हाताने जाणार. तरी व्यक्ती हे माझे 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 करतो. जे अंतकरणात आहे ना ते मुखातून प्रकट होतं, कधी ना कधीतरी मुखातून या वाणीतून प्रकट होतं. म्हणून माझं माझं हा स्वभाव सोडून दिला पाहिजे. आणि हे माझं हे तुझं हा जो स्वभाव आहे ना, एक ज्याने गीता श्रवण केली ना त्याच्या मनामध्ये तो भावच राहणार नाही की हे माझं तुझं आहे. म्हणून गीता एकदा श्रवण करून उपयोग नाही आहे.
हे सतत 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 त्याचं मनन चिंतन झालं पाहिजे. कारण या मनाला सवय नाही ना. या मनाला पटवून द्यायचं असेल तर नुसतं बुद्धीत असून उपयोग नाही, ते मनापर्यंत पोहोचलं पाहिजे. बोला राधे राधे. आता बरेच जणांचं कसं आहे, हे माझं घर आहे, हे माझं घर आहे, हे माझं गाव आहे, माझं गाव आहे, ही माझी गल्ली आहे, ही तुझी गल्ली आहे, हे माझं राज्य आहे, तुझं राज्य. इतकंच नाही, हे माझं देश आहे, तुझं देश आहे. देशावरून भांडण. जाताना देश तर नेणार नाही आहे. पृथ्वी तर अखंड आहे. ती पृथ्वी माता हसते, बघा आता माझ्यासाठी हे लढतात ते. ती तर अखंड आहे ना, पण इथं माझं देश आहे, तुझं देश आहे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टीतून विरक्त होईल भक्तीमध्ये गेल्यावर, पण तिथं नवीन सुरू होतं. घर माझं आहे, गल्ली माझी आहे, राज्य माझं आहे, देश माझं आहे, इथं हे सोडून दिलं जातं. नवीन सुरू होतं भक्तीत गेल्यावर, ते म्हणजे माझा संप्रदाय, तुझा संप्रदाय. काय चाललंय? अरे कुठलाही संप्रदाय असो, श्रीकृष्ण भक्ती आहे ना, बस झालं ना. आपण भक्तीत आल्यावर सुद्धा इथे वाद घालायचा का? हा माझा संप्रदाय, हा तुझा संप्रदाय. एक कथा आठवली आत्ताच, सांगू? भर्तृहरी राजा होता आणि त्याचं आपल्या राणीवर खूप प्रेम होतं. आणि तिथे एक वेश्या राहायची. त्या वेश्याला अमृत फळ दिलं. त्या वेश्याला कोणीतरी अमृत फळ दिलं. आता ती वेश्या विचार करते, हे अमृत फळ प्राप्त करून अमर प्राप्त होईल, अमरत्व प्राप्त होईल आणि जास्त आयुष्य घेऊन करणार काय, माझ्याकडनं पापच होणार. त्यापेक्षा हे अमर फळ जर राजाला दिले तर राजा या राज्याचं पालन करेल, या सर्व जनताला सुखी ठेवेल, राजाचा सदुपयोग होईल राजाचा. जर त्याला अमरत्व प्राप्त झालं तर मी अमरत्व घेऊन काय करणार, माझ्याकडनं तर पाप होणार. असा विचार करून ते अमरफळ ती त्याला देते, राजाला देते. राजा विचार करतो, आता हे अमरफळ मी खाऊन काय करणार, माझं प्रेम तर राणीवर आहे आणि ती जर जीवित राहिली नाही तर मी जीवित राहून काय उपयोग आहे, त्यापेक्षा मी तिला देतो. मग ते अमरफळ त्या राणीला देतो. आता त्या राणीचं प्रेम असतं त्या सेवकावरती, जो घोड्याचं राखण करतो, ती त्याला ते अमरफळ देते. त्याचं प्रेम असतं वेश्यावरती, ते फळ पुन्हा वेश्याकडे जातं, अमरफळ. त्याने वेश्याला दिले. आता वेश्याला वाटलं हे दुसरं फळ आहे, ती पुन्हा त्या राजाकडे आणून देते. कारण तिला जास्त अमरत्व नकोच आहे, कारण तिच्याकडनं पाप होते. ती विचार करते अमरत्व घेऊन काय करणार, पाप होते, त्यापेक्षा नको हे. तर ती पुन्हा राजाकडे देते. राजाने विचार केला, मी आत्ता हे राणीकडे दिले, मी अमरफळ कुठून आलं. राजाने तिला विचारलं की तुला हे कोणी दिलं. तिने सांगितलं सेवकाने दिलं. राजा म्हणतात ठीक आहे, तू जा. सेवकाला बोलवतात, हे अमरफळ तुला कोणी दिलं. तेव्हा त्याने सांगितलं राणीने दिलं. मग राजा त्या राणीला विचारतो, मी तुला जे अमरफळ दिलं होतं ते कुठं आहे. तेव्हा ती राणी म्हणते, तिला जरा ती थोडी लज्जित होते, भयभीत होते आणि ती संपूर्ण वृत्तांत सांगते तिने त्याला दिलं म्हणून. तेव्हा राजाला इतकं वैराग्य येतं, कारण राजाचं प्रेम होतं ना तिच्यावर. आणि त्याला एवढं कळतं की अरे मी अमरफळ माझ्या पत्नीला दिलं, जिच्यावर माझं प्रेम आहे, आणि तिचं प्रेम सेवकावर काय उपयोग आहे जगण्यात. इतकं त्याला वैराग्य प्राप्त होतं की सर्व राज्याचा त्याग करून तो संन्यास ग्रहण करतो. आणि असाच एक राजा होऊन जातो की गोपीचंद राजा. आणि त्याने पण सर्व राज्याचा त्याग करून गोपीचंद राजासुद्धा संन्यास ग्रहण करतो. आता होतं काय, आता हे दोन्ही राजा संन्यास ग्रहण केल्यामुळे भगवा कपडे, वस्त्र भगवा, दाढी वाढलेली, जटा वाढलेली, त्यांचं रूपच बदलून जातं. कोणी ओळखतच नाही हे दोघं राजा आहे म्हणून. तर होतं काय की झोळी हातात भर्तृहरी, म्हणजे त्याला भरतहरी पण म्हणतात, भर्तृहरी पण म्हणतात. तर भर्तृहरी जो राजा आहे त्याने आपली झोळी त्या झाडाला लटकवली आणि स्नानासाठी गेला. तेवढ्यात मागून गोपीचंद राजा आला, ज्याने संन्यास ग्रहण केला आहे. त्याने सुद्धा आपली झोळी तिथं लावली आणि स्नानात गेला. दोघांचे स्नान एकाच वेळेस झाले आणि दोघं त्या जागेसाठी भांडू लागले. ही माझी जागा आहे, ही माझी जागा आहे. दोघं भांडायला लागले. तेवढ्यात एक वृद्ध स्त्री येते. अरे ती म्हणते, अरे तुम्ही काय भांडताय, तुम्ही संन्यासी आहे, तुम्ही कशासाठी भांडताय, ते बघा जरा भर्तृहरी आणि ते गोपीचंद राजाकडे,
त्यांनी त्या सर्वस्व राज्याचा त्याग करून त्यांनी संन्यास ग्रहण केला आहे. आणि तुम्ही बघा एवढ्याशा जागेसाठी भांडताय. तेव्हा त्या दोघांना कळतं की हे दोघं आपणच आहे राजा, आपण संपूर्ण राज्य त्याग केलं आणि या छोट्याशा आश्रय, किती त्या झाडाचा आश्रय किती वेळ घ्यायचा होता, 1-2 तास, आणि त्याच्यासाठी वाद घालत होते. म्हणजे आपण लक्षात घ्या, आपण भक्ती करतो भगवत प्राप्तीसाठी, आणि आध्यात्मिकमध्ये आल्यावर तुझं संप्रदाय माझं संप्रदाय, म्हणजे त्या राजामध्ये आपल्यामध्ये काय फरक राहिला. एक लक्षात घ्या, कुठलंही संप्रदाय असो, सगळ्या संप्रदायामध्ये एकच सांगितलं आहे, नामस्मरण करा. सगळ्या संप्रदायामध्ये मन एकाग्र करायला सांगितले. सगळ्या संप्रदायामध्ये जितेंद्रिय व्हायला सांगितले. सगळ्या संप्रदायामध्ये पवित्र व्हायला सांगितले. एकच सांगितले तत्वात बदल नाहीच आहे. का अहंकार असायला पाहिजे, माझा संप्रदाय तुझा संप्रदाय, ह्याच्यामध्ये अहंकार कसला. शास्त्र तेच आहे, शिकवतात तेच गुरु परंपरेनुसार. हे संप्रदाय जे आहे ना 2500 वर्षापूर्वीपासून सुरू झाले. 2500 वर्षापूर्वीपासून. ह्याच्या आधी कुठं संप्रदाय होतं. 4 जगद्गुरू होऊन गेलेत. शंकराचार्य, निंबार्काचार्य, रामानुजाचार्य आणि माध्वाचार्य, हे 4 जगद्गुरू. आणि एक जगद्गुरुत्तम झाले, जगद्गुरुत्तम कृपालूजी महाराज. बोला राधे राधे. राधे राधे. हे 2500 वर्षापूर्वीपासून हे 4 जगद्गुरू झाले. आणि आत्ता जे जगद्गुरुत्तम, त्यांना गुरुत्तम अशी पदवी दिली. गुरुत्तम म्हणले. या 4 जणांना जगद्गुरू म्हणले आणि त्यांना जगद्गुरुत्तम म्हणून पदवी दिली 35व्या वर्षी. ते जेव्हा 35व्या वर्षी त्यांनी पदार्पण केले, आणि काशीचे जेवढे पंडित होते ते सगळे पंडित एक विषयामध्ये पारंगत होते. आणि त्या सगळ्या पंडितांनी जेव्हा त्यांचं प्रवचन श्रवण केले, तेव्हा सगळ्यांनी मिळून त्यांना ती उपाधी दिली जगद्गुरुत्तम म्हणून. बोला राधे राधे. राधे राधे. हे जगद्गुरू कशासाठी असतात. शास्त्रामध्ये आपल्याला जर काही गोष्टी समजत नसेल, कारण सगळ्या गोष्टी समजेलच असं नाही, तर त्याचा विचार विनिमय करण्यासाठी ते जगद्गुरू असतात. की निदान आपल्याला कळावं नेमकं करायचं काय, माझा जन्म कशासाठी झाला, मी करू काय, प्रॉपर मी काय करू, प्रॉपर भक्ती कशी करू, जेणेकरून श्रीकृष्ण सरळ सुलभ प्राप्त होतील, ह्याच्यासाठी जगद्गुरू आहे. तर हे संप्रदाय वगैरे जे आहे ना, हा वाद सोडून मी कृष्ण भगवंतांची भक्त आहे एवढंच विचार केला पाहिजे. जगद्गुरुत्तम कृपालूजी महाराज म्हणतात की 2च संप्रदाय या जगामध्ये. किती संप्रदाय. 2 संप्रदाय. एक म्हणजे कृष्ण संप्रदाय आणि एक म्हणजे माया संप्रदाय. जो श्रीकृष्णाचा भक्त नाही तो माया संप्रदायातला आहे, आणि जो कृष्ण भक्ती करतो तो कृष्ण संप्रदायातला आहे. बास. जर हा विचार केला तर संप्रदायामध्ये वादच होणार नाही. म्हणजे बघा, त्या राजा जो आहे संपूर्ण राज्य सोडून सर्वस्वाचा त्याग करून संन्यास ग्रहण केला, आणि एवढ्याशा जागेसाठी 2 तास विश्राम करायचा होता, त्या जागेसाठी 2 जण वाद घालत होते. तसंच झालं ना, आपण संसार सोडून भक्ती करतो आणि मग संप्रदाय म्हणून वाद घालतो, म्हणजे एकूण एकच झालं. असं नाही तर असं कुठून तरी वादच होतो ना. आपलं लक्ष काय, कृष्ण प्रेम हे विसरता कामा नये. कुठलंही संप्रदाय वाईट नाही आहे, सगळे चांगले आहेत, सगळे एकच मार्ग देतात, वाईट कुठलंच नाही. सगळे धर्माचं पालन करायला सांगतायत, सगळे नामस्मरण करायला सांगतायत, सगळं मन एकाग्र करायला सांगतायत. वाईट काहीच नाही आहे. वाईट आपण आहे, आपली दृष्टी वाईट आहे. जगत वाईट नाही आहे, दृष्टी आपली वाईट आहे, आपली वाणी वाईट आहे. आपण नको त्या गोष्टी बोलतो, नको त्या लोकांचं ऐकतो आणि आपण भ्रमिष्ट होतो. त्यामुळे हा विचार सोडून देऊन एकच करायचं आहे, मानव देह दुर्लभ आहे. मानव देह दुर्लभ आहे. विचार करा की मला करायचं काय आणि त्या दिशेला वाटचाल करा. ही गीता जी आहे ना, एक श्लोकवर आपण चर्चा करतोय, समजून घेतोय नेमकं काय करायचं आहे. नुसतं गीता वाचून आवृत्ती मी 108 वेळा वाचली, 115 वेळा वाचली, अरे काय कळलं नाही तुला, हे बघ ना. हे लक्षात घेतलं पाहिजे. किती वेळा वाचली हे महत्त्वाचं नाही, किती कळलं हे महत्त्वाचं आहे. बोला राधे राधे. राधे राधे. तर इथे मामा का पांडवा, माझे तुझे करणं बंद केलं पाहिजे, अगदी संप्रदायपर्यंत. हा अभ्यासानेच होईल. तर इथे त्यांनी काय सांगितलं की
माझ्या पुत्राने आणि पांडुपुत्राने काय केले. प्रथम श्लोक इथे समाप्त होतो.